हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला दाखवत आहे गोड साबुदाणा दुधातला. साबुदाणा दोन प्रकारचा असतो. एक आपण बिना दुधातला पण करतो, त्यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा करतो. तर मी आज तुम्हाला दुधातला दाखवत आहे. तर मी दूध बॉईल करायला ठेवलं. मी हे या बघा, हा ग्लास आहे. हा ग्लास 2 ग्लास दूध घेतलं, त्याचं 1 ग्लास तयार करून घेतलं. यामध्ये विलायची टाकली, साबुदाणा साबुदाणा 1 वाटी घेतलेला आहे मी. साबुदाणा चांगला भिजवायचा असेल तर पाणी जास्त टाकायचं नाही त्याच्यामध्ये, इथपर्यंतच ठेवायचं साबुदाण्याचं थोडं. तर चला आपण तयारीला लागूया. तर 1 चमचा तूप, यामध्ये साबुदाणा टाकून घेऊ. असं परतून घ्यायचं टाकून. जर तुम्हाला वाटलं साबुदाणा कमी लागत आहे, थोडंसं तूप अजून टाका. घाबरायचं नाही, असं होतोच तो. त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे, कारण चिकट झाला, गोळे गोळेच झाले. याला तुम्ही म्हणू पण शकता साबुदाण्याची गोड खीर. याची टेस्ट खूप छान लागते. आता आपण यामध्ये पाणी टाकूया. मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्याच्यातला अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला. अर्धा ग्लास खूप झालं. आता बघा, पहिले कसे गोळे गोळे झालते, चिटकला होता. आता मोकळा झालाय ना. बघा, दूध आपलं रेडी आहे. त्यामध्ये मी विलायची टाकली होती पहिलेच. कलर पण बघा तुम्ही, त्याचा घट्ट झालाय. साबुदाण्याची गोड खीर करायची असेल तर दूध पहिलेच बॉईल करून 1-2 ग्लासाचं 1 ग्लास करून घ्यायचं. हे बघा साबुदाणा. आता दूध कधी टाकायचं, तर साबुदाण्याचे दाणे असे मोठे मोठे झाले दिसत आहे का तुम्हाला? हे बघा, त्याच्यातलं पाणी थोडं कमी झालं की आपण याच्यात दूध ॲड करणार आहे. हे बघा, आता दिसतोय ना मोठा मोठा.
तर यात आपण दूध ॲड करणार आहोत. यामध्ये काजू बदाम, आता यात मी अर्धी वाटी साखर ॲड करत आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून वाढू शकता साखर त्याच्यामध्ये. किती छान दिसते ना. त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि साबुदाणा पण आपला थोडासा घट्ट होईल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फक्त 10 मिनिट लागतात बनवायला. रोज रोज साबुदाणा खाऊन बोर झाला तर अशी साबुदाण्याची खीर सगळ्याला नक्की आवडेल. तर चला, आपली साबुदाण्याची खीर रेडी आहे. बघू शकता किती मस्त झाली आहे ना. तुम्हाला मी वाटीमध्ये काढून दाखवते. दिसतीये ना. कोणाकोणाला आवडते साबुदाण्याची गोड खीर. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला दाखवत आहे गोड साबुदाणा दुधातला. साबुदाणा 2 प्रकारचा असतो. एक आपण बिना दुधातला पण करतो, त्यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा करतो. तर मी आज तुम्हाला दुधातला दाखवत आहे. तर मी दूध बॉईल करायला ठेवलं. मी हे या बघा, हा ग्लास आहे. हा ग्लास 2 ग्लास दूध घेतलं, त्याचं 1 ग्लास तयार करून घेतलं. यामध्ये विलायची टाकली, साबुदाणा एक वाटी घेतलेला आहे मी. साबुदाणा चांगला भिजवायचा असेल तर पाणी जास्त टाकायचं नाही त्याच्यामध्ये, इथपर्यंतच ठेवायचं साबुदाण्याचं थोडं. तर चला आपण तयारीला लागूया. तर 1 चमचा तूप,
यामध्ये साबुदाणा टाकून घेऊ. असं परतून घ्यायचं टाकून. जर तुम्हाला वाटलं साबुदाणा कमी लागत आहे तर थोडंसं तूप अजून टाका. घाबरायचं नाही, असं होतोच तो. त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे. कारण चिकट झाला, गोळे गोळे झाले. याला तुम्ही म्हणू पण शकता साबुदाण्याची गोड खीर. याची टेस्ट खूप छान लागते. आता आपण यामध्ये पाणी टाकूया. मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्याच्यातला अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला. अर्धा ग्लास खूप झालं. आता बघा, पहिले कसे गोळे गोळे झालते, चिटकला होता. आता मोकळा झालाय ना. बघा, दूध आपलं रेडी आहे. त्यामध्ये मी विलायची टाकली होती पहिलेच. कलर पण बघा तुम्ही, त्याचा घट्ट झालाय. साबुदाण्याची गोड खीर करायची असेल तर दूध पहिलेच बॉईल करून 1-2 ग्लासाचं 1 ग्लास करून घ्यायचं. हे बघा साबुदाणा. आता दूध कधी टाकायचं तर साबुदाण्याचे दाणे असे मोठे मोठे झाले, दिसत आहे का तुम्हाला? हे बघा, त्याच्यातलं पाणी थोडं कमी झालं की आपण याच्यात दूध ॲड करणार आहे. हे बघा, आता दिसतोय ना मोठं मोठं. आता आपण दूध ॲड करणार आहोत. यामध्ये काजू बदाम, आता यात मी अर्धी वाटी साखर ॲड करत आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून वाढू शकता साखर त्याच्यामध्ये.
किती छान दिसते ना. त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि साबुदाणा पण आपला थोडासा घट्ट होईल ना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फक्त 10 मिनिट लागतात बनवायला. रोज रोज साबुदाणा खाऊन बोर झाला तर अशी साबुदाण्याची खीर सगळ्याला नक्की आवडेल. तर चला, आपली साबुदाण्याची खीर रेडी आहे. बघू शकता किती मस्त झाली आहे ना. तुम्हाला मी वाटीमध्ये काढून दाखवते. दिसतीये ना. कोणाकोणाला आवडते साबुदाण्याची गोड खीर. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.